लातूरकरांनो, तुमचे घराचे स्वप्न आता होणार साकार. श्री मुक्तापुरे यांचे प्रिजो कन्स्ट्रक्शन्स घेऊन आले आहेत एक आलिशान गृहप्रकल्प, जे राजीव गांधी चौकापासून अगदी 2 मिनिट आणि नंदी स्टॉप व ट्युशन एरिया पासून अगदी 3 मिनिटांवर. तुलसी इलाई. ज्या मूर्खांना महाराष्ट्र समजत नाही किंवा संविधान नीट कळत नाही, या राज्याची उभारणी नीट कळत नाही, शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर नीट कळत नाहीत, महाराष्ट्राचं पुरोगामित्व नीट कळत नाही, त्या काय ते लोक काहीतरी आगाव बोलतात. एखादं वाक्य, एखादं विधान अत्यंत आगावपणाने करतात आणि त्याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्राला भोगावे लागतात. असाच एक मूर्खपणा मुंबईतल्या एका मोठ्या नेत्याने केलाय. शिवसेना ठाकरे गटाच्या त्या अत्यंत अभ्यासू वगैरे नेत्या आहेत किशोरी पेडणेकर. मुंबईच्या माजी महापौर आहेत, ठाकरे गटाच्या त्या उपनेत्या आहेत आणि आता सध्याच्या महापालिकेमध्ये त्या विरोधी पक्षाच्या नेत्या सुद्धा आहेत. पण त्यांनी एक आगाऊपणा केलेला आहे, त्या विषयावर आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण रिंगल लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे. व्हिडिओ आवडला तर जरूर शेअर करा, लाईक करायला तर तुम्ही कधीच विसरू नका. मी बोलत होतो किशोरी पेडणेकर यांच्या विषयी. किशोरी पेडणेकर महाराष्ट्राला परिचित आहेत, कारण त्या ठाकरे गटाच्या मोठ्या नेत्या आहेत, मुंबईच्या महापौर राहिलेल्या आहेत. भले त्या सुरुवातीच्या काळामध्ये दवाखान्यामध्ये नर्स असतील, त्यांचं जे शिक्षण आहे ते किती बेताच आहे किंवा त्यांची विचार करण्याची पद्धती आहे ती किती बेताची आहे, त्यांना किती भाषा येतात, या सगळ्या गोष्टीचा जर आपण हिशोब मांडत बसलो तर 00000 असं उत्तर येतील. त्यापेक्षा त्या हिशोबात न जाता ठाकरे गटाच्या या नेत्यांनी एक आगाऊपणा केलाय असं मी म्हणतोय. आगाऊपणा काय आगाऊपणा आहे की त्यांनी एक मागणी केलेली आहे आज की मुंबई महापालिकेच्या जेवढ्या म्हणून मुंबईमध्ये शाळा आहेत, या शाळेमध्ये समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक सक्तीचे करा. बघा काय मागणी आहे, किती मोठी त्यांची मागणी आहे. आता समर्थ रामदासाला माझा विरोध आहे का? अजिबात नाही. रामदासांचं जे सामर्थ्य आहे, वैचारिक सामर्थ्य, आध्यात्मिक आणि धार्मिक सामर्थ्य, हे मी स्वीकारतो, हे मी मान्य करतो. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत ही गोष्ट स्वीकारून बाकी रामदास स्वामी आणि त्यांचे जे विचार आहेत हे मी मान्य करतो, त्यामुळे माझा त्यांना विरोध नाही. परंतु रामदास स्वामींचंच नाव या पेडणेकर बाईंच्या तोंडामध्ये कसं काय आलं? महाराष्ट्रामध्ये दुसरे संत नव्हते का? किंवा जगद्गुरु तुकोबाराय यांना आठवत नाहीत का? त्यांनी कधी वाचलेत का नाही वाचलेत? तुकारामाची गाथा कधी वाचली आहे का? तुकोबाचे अभंग कधी वाचलेत का? आणि मग शाळेमध्ये जर विद्यार्थ्याला एखाद्या संतांचं श्लोक आणि साहित्य सक्तीचं करायचं असेल तर ते समतेवर आधारलं असलं पाहिजे. ते पूर्णपणे सर्वांना सोबत घेऊन चालणार असलं पाहिजे. अंधश्रद्धेच्या वेगळं असलं पाहिजे. केवळ भक्ती शिकवणार, केवळ पूजापाठ शिकवणार साहित्य असून चालणार नाही, तर समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व हे आपल्या घटनेची मुख्य तत्व आहेत, हे शिकवणारं साहित्य असलं पाहिजे का नाही पाहिजे. आणि मग जर आपल्याला अशा साहित्याला जर शालेय अभ्यासक्रमामध्ये शाळेमध्ये जर सक्तीचं करायचं असेल तर संत तुकोबारायाची गाथा आणि गाथेतले अभंग का सक्तीचे करायचे नाहीत, असा प्रश्न या माध्यमातून आपण या पेडणेकर मावशीला विचारतो आहे. खरं म्हणजे त्यांनी तुकोबाची गाथा पहिल्यांदा वाचायला पाहिजे, तुकोबाचे अभंग समजून घ्यायला पाहिजे. महाराष्ट्रात आहेत तुम्ही, मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहात. तुम्हाला जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात काही करायचं असतं तेव्हा संत तुकोबाचा विचार केल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. किंवा छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी जो विचार दिलाय हा विचार पुढे घेऊन गेला पाहिजे. परंतु किशोरी ताईंनी नवाच वाद निर्माण केला. रामदासांचे, समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक हे अभ्यासक्रमामध्ये किंवा सक्तीचे केले पाहिजे. तुम्ही कशासाठी असे वाद निर्माण करताय, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करताय? लागलीच तिकडे दुसऱ्या समुदायाकडून आमचा त्याला विरोध आहे वगैरे अशा गोष्टी येतात ना. त्यापेक्षा तुकोबारायाचं तुम्ही विधान केलं असतं तर मला वाटतं, आता हेच बघा ना, तुम्ही जेव्हा रामदासांचे श्लोक सक्तीचे करा अशा प्रकारची मागणी केल्या बरोबर काही मुस्लिम समुदायाकडून त्याला विरोध झाला.
तुम्ही तुकोबाचं जर नाव पुढे केलं असतं तर मला आजही असं वाटतं, मला स्वतःला असं वाटतं की संत तुकोबाराय त्यांच्या विचाराला, त्यांच्या अभंगाला, त्यांच्या संतेच्या तत्वज्ञानाला कोणीही विरोध करणार नाही. परंतु आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं कसं झालंय, एकतर ते त्यांना पुन्हा ते कडवं हिंदुत्व वगैरे आता स्वीकारायचंय, आता ते संपूर्ण राज्यात निघणार आहेत आणि पुन्हा आम्ही कसे हिंदुत्वाचे कडवे आहोत हे गोष्ट ते आता महाराष्ट्राला दाखवू इच्छितात. परंतु उद्धव ठाकरे स्वतःही फसतायत. त्यांनी स्वीकारलेला जो नवा मार्ग आहे, मध्यम मार्ग, सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा, हाच मार्ग त्यांना कायम ठेवावा लागेल. त्यांनी जर त्यांच्या धोरणामध्ये बदल केला आणि पेडणेकरांसारखे जर काही लोक त्यांच्या तोंडातून अनेक नावं यायला लागली आणि त्यामुळे जर समाजामध्ये नवी तेढ निर्माण होण्याचा जो प्रसंग आला तर ते उद्धव ठाकरेंना कधीही परवडणार नाही. उद्धव ठाकरे अशाने पक्षाची बांधणी करू शकणार नाही किंवा पेडणेकरांसारख्या असा विचार पेरून रामदासाचे अभंग सक्तीचे करा किंवा रामदासांच्या श्लोक सक्तीचे करा असं जर त्या म्हणू लागल्या तर त्याचे दुष्परिणाम मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतात. तर मी का सांगितलं तुम्हाला की किशोरी पेडणेकर यांचं जे बौद्धिक वैभव आहे ना हे अत्यंत छोट आहे, तुटपुंज आहे. एखाद्या विद्वान शहाण्या माणसाच्या हातामध्ये सत्ता हवी, खरं म्हणजे शिकलेल्या माणसाच्या हातामध्ये सत्ता हवी, ज्याला कळतं, ज्याला अभ्यास आहे, ज्याला विवेक आहे, ज्याला विवेक बुद्धी आहे, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची ज्याच्याकडे क्षमता आहे, अशाच्या हातामध्ये महापालिका, महापौर पद किंवा विरोधी पक्ष नेतेपद वगैरे असायला पाहिजे. परंतु सध्याच्या काळामध्ये ज्यांचं शिक्षणच जेमतेम आहे असे कोणीही उठतायत आणि कुठल्याही मोठ्या पदावर जाऊन बसतायत. जे लोक खरोखरच लायक आहेत, विद्वान आहेत, ज्ञानी आहेत, अशा लोकांना सत्तेमध्ये काम करण्याची सुद्धा दुर्दैवानं संधी मिळत नाही. ही परिस्थिती आहे. महाराष्ट्राचा विचार केल्यानंतर महाराष्ट्राचं जे समाज जीवन आहे हे महाराष्ट्राचं समाज जीवन सर्वांना सोबत घेऊन जाणारं छत्रपती शिवरायांचं समाज जीवन आहे. निश्चितपणे याच व्हिडिओमध्ये तुम्हाला हेही सांगतो की छत्रपती शिवरायांनी या राज्यातल्या सर्व जाती, धर्म, पंथांना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती केलेली आहे. ते कुठला एखादा जातीवादी विचार घेऊन त्यांनी स्वराज्याची निर्मिती केलेली नाही किंवा काही हिंदुत्ववादी आज अलीकडच्या काळामध्ये छत्रपतीने स्वराज्य निर्माण केलं, ते हिंदूंचं स्वराज्य वगैरे या असल्याच्या भंपक गोष्टी त्या करतायत. त्यालाही आपला सातत्याने विरोधच राहिलेला आहे. शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलेलं आहे. शिवरायांची लढाई ही कुठल्या जातीच्या, पंथाच्या, धर्माच्या विरोधातली लढाई नव्हती, तर एका अत्याचारी राजवटीच्या विरोधामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई होती. हे पेडणेकर बाईला कळेल का? त्यांना आता खरं म्हणजे त्यांनी रात्रशाळेमध्ये पुन्हा प्रवेश घेण्याची आवश्यकता आहे. पुन्हा त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घ्यावं, पुन्हा त्यांनी अभ्यास करावा, पुस्तकं वाचावीत, महाराष्ट्रातल्या संतांच्या साहित्याचा अभ्यास करावा. केवळ पूजापाठामध्ये रामदासांचे श्लोक त्या नित्य म्हणत असतील आणि तेवढंच त्यांना येत असेल, त्या पलीकडे त्या जातच नसतील तर ते महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची तेढ निर्माण करत आहेत. पेडणेकरताईंनी रामदासांचे श्लोक नित्याने आपल्या पूजेमध्ये म्हटले पाहिजेत. रामदास हे पूजनीय आहेतच, ते त्यांनी पूजेमध्ये बसले पाहिजेत. परंतु जेव्हा जेव्हा समाज जीवनाचा मुद्दा येतो, सार्वजनिक जीवनाचा मुद्दा येतो, महाराष्ट्राच्या समाज मनाचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा तुम्हाला संत तुकोबाराय हे प्रथम स्थानी घ्यावे लागतील आणि त्यांचे अभंगच तुम्हाला शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवावे लागतील किंवा सक्तीचे सुद्धा करावे लागतील. खरं तर एखाद्या जातीचे, धर्माचे, पंथाचे, तिथल्या संतांचे अभंग हे अधिकृतपणे शालेय अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यकच असतात. परंतु त्यापेक्षा वेगळा प्रयोग करून समाजामध्ये काही फूट निर्माण करण्याचा जर प्रयत्न केला आणि आम्ही कोणीतरी हिंदुत्ववादी भलते आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्याचे दुष्परिणाम महाराष्ट्रामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. किशोरीताई पेडणेकर यांचं शिक्षण अत्यंत बेताचं वाटतं मला. त्यांचे विचार करण्याची पद्धती मला खूप जेमतेम वाटते. त्यांना अभ्यासाची नितांत आवश्यकता आहे याची जाणीवही मला पूर्णपणाने आज झाली. उद्धव ठाकरे यांनी किशोरीताईंना अधिक प्रशिक्षित करावं, त्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण याही त्यांच्या या टप्प्यावर सुद्धा देण्याची व्यवस्था करावी असं मला निश्चितपणानं वाटतं. आज इतकंच. अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.